समृद्धी महामार्गाचा 99% काम पूर्ण, महामार्गासाठी 64,755 कोटी रुपये खर्च। दरम्यान इगतपुरी ते आमणी हा 76 किलोमीटरचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, अजित पवारांची माहिती। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं रूपांतर सीएनजी आणि एलएनजी मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू। नवीन बस खरेदीसाठी सुद्धा अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार, अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा। सरकारने नागरिकांना मार्चमध्ये एप्रिल फूल केलं, सरकारकडून फक्त तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न। रोहिणी खडसेंचा बजेटवरून सरकारवर ट्विट करत हल्लाबोल। मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। विधान भवनामध्ये आज उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट। राज्यातील कांदा प्रश्नावर विधानसभेमध्ये चर्चा, आधारभूत किंमत कायम ठेवण्याची भुजबळांची मागणी। कांद्याच्या प्रश्नावर केंद्राशी चर्चा करून मार्ग काढू, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कांदा न कापताच डोळ्यामध्ये पाणी येतंय, कांद्याच्या घसरलेल्या दरांवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। ई पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातून देखील काही घोटाळे, संपूर्ण यंत्रणेमध्ये जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल, तर मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नाहीत, क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मागणी। आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यास पुन्हा लढाई करू, दळवींचा इशारा। पुणे अश्लील वर्तन प्रकरणामधील आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, भाग्येश ओसवालला न्यायालयीन कोठडी सुनावली। पुण्यामध्ये मेट्रो मार्गिका रोखणाऱ्या आंदोलकांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, 8 आंदोलकांना पुणे न्यायालयानं कोठडीत सुनावली। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, विधानसभेच्या वेळी काँग्रेसमधून बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवली होती। माजी आमदार संदीप नाईक यांचा बेलापूरमध्ये जनता दरबार, संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेतील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। टीम इंडियाचं जंगी स्वागत करा, एमसीएचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवारांची मागणी। खेळाडूंच्या स्वागताची संधी मिळावी, बीसीसीआय आणि आयसीसीला रोहित पवारांची विनंती। जयंत पाटलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद, रचना स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रवादी चषकाचं आयोजन, जयंत पाटलांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन। मनोज जरांगे पाटलांना 9 दिवसानंतर डिस्चार्ज, आजपासून जरांगे अंतरवाली सराटीमध्ये मुक्कामी असतील। आणि एक महत्त्वाची बातमी,